नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता रुद्रांश थोड्या वेळातच येईल शाळेतून. तर त्याच्यासाठी इकडं मी मक्याची कणसं शिजायला ठेवलेली आहेत. तर तो शाळेतून आला की लगेचच त्याला भूक लागलेली असते. तर इकडं मी त्याला आत्ता जी मक्याची कणसं शिजवली ती खायला दिलेली आहेत. तर तो मला काय म्हणतो आहे, मम्मी मला हे सगळं काढून दे. तर त्याला म्हटलं की रुद्रांश मला स्वयंपाक करायचा आहे, पप्पा जेवायला येणार आहेत, तर तुझी तू खा. तर त्यानंतर मी माझा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर त्याला जेवायला दिलं. तर इकडं मी जेवणामध्ये मसाला शिमला मिरची बनवली आणि चपाती बनवली. तर त्याच्याबरोबर त्याला पॉपकॉर्न दिलेत खायला. तर इकडे रुद्रांश करतोय जेवण. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इकडं मी इकडं मी गॅस शेगडी स्वच्छ करायला घेतली आहे. तर खूप खराब झाली होती, तर गॅस शेगडी घासते आहे मी आत्ता. आणि त्यानंतर मी किचन कट्टा पण स्वच्छ करून घेतला. त्यानंतर जी राहिलेली मक्याची कणसं होती त्याचे मी दाणे काढून घेतले आणि इथं मी ते भाजत आहे. तर याच्यामध्ये मी फक्त तेल आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण रुद्रांशला तिखट आवडत नाही. तर त्याच्यासाठी मी काढून घेतलं ते आणि त्यानंतर थोडंसं तिखट टाकून परत भाजून घेतलं. तर हे मी भाजत होते तेवढ्यात आईचा फोन आला की दादा येणार आहेत म्हणून. ऋतू, तुला माहिती आहे का कोण येणार आहे? कोण? बाबा शिंदेचे. आणि फक्त मलाच खाऊ आणणार आहेत. मला हा? मला होय. नाही रे, मला आणणार आहेत. ते माझे बाबा आहेत. होय. हा. मग तुलाच आणतात. बर, आले वाटतं. मम्मी हे घेऊन जा. आता भरली होती. आई, मम्मी, तिथं 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 आहे ना दोरी होती, त्याला नीट बांधली. होय. मी चाललेला. हां हां हां. तुला सापडली का दोरी? इथं आहे ना मला खेळायला, तिथं खेळायला जागा पण नाहीये. तिथं गाड्या बिड्या आहेत तिथं. आणि इकडं चाललं आहे रुद्रांशचं मातीमध्ये खेळायचं. तर इकडं ट्रॅक्टर घेऊन तो मातीची ने-आण करतो आहे. इकडं तिकडं चालू आहे त्याचं. आणि मध्येच चालू आहे बाबा कधी येणार, बाबा कधी येणार. तर त्याचं चाललं होतं खेळायचं. तर तोपर्यंत इकडं दादा आलेले आहेत. तर तो खूप लांब गेला होता ट्रॅक्टर घेऊन. तो दादांना बघून परत इकडं आला आहे. तर तो मी पाणी द्यायला चालली होती, म्हणलं नाही मला पाणी द्यायचं आहे बाबांना. बरं म्हटलं दे. तर त्यानंतर मी चहा ठेवला इकडं. तर आता दूध नव्हतं त्याच्यामुळे मी काळा चहा ठेवलेला आहे. तर इकडं मी आधी कमी साखरेचा चहा ठेवला आहे. तर रुद्रांशला गडबड असते की बाबांनी काय काय आणलं आहे ते काढायची. तर सगळं मला चहा ठेवेपर्यंत सगळं त्यांनी काढून ठेवलं. तर इकडं शंकरपाळ्या, डिंक लाडू आणि इकडे हे पेरू, अंडी आणि
अंडी आहे त्याच्यामध्ये आणि हे चिकन आहे. देशी कोंबड्याचं चिकन घेऊन आले आहेत. आणि इकडं चपाती आणि ही मेथीची भाजी. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना मला मेथीची भाजी निवडायचा कंटाळा येतो म्हणून. तर लगेच आईने मेथीची भाजी पाठवून दिली आहे बनवून. आणि याच्यामध्ये रुद्रांसाठी बिस्किट चॉकलेट असं खाऊ. तर असं सगळं पाठवून दिलं आहे आईनं. तर आता हे चिकन आहे ते आत्ता मला बनवायचं आहे. तर इकडं मी आधी कमी साखरेचा चहा दादांना दिला आणि नंतर थोडा वेळ थांबून दादा लगेच माघारी गेले. चिकनची भाजी बनवायला सुरुवात केली. तर इकडं मी लसूण, खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा घरी बनवलेला हा जो कच्चा मसाला आहे तो त्याच्यामध्ये घातला आहे. तर हा मसाला मी घरीच बनवते. तर त्यानंतर हे सगळं मी मिक्स करून परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. त्यानंतर कांदा कट करून घेतला. त्याच्यानंतर मग चिकन पण धुवून घेतलं आणि आत्ता मग इथं मी कांदा भाजत आहे तेलामध्ये. तर इकडं जरा कांदा लालसर भाजलेला आहे. तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की करपला आहे, पण नाही, तो जरा लालसर भाजलेला आहे. तर याच्यानंतर आपण जो मसाला बनवला आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा, थोडासा परतून घ्यायचा आणि जे चिकन आहे ते याच्यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. तर हे थोडंसं परतून झालं की ह्यामध्ये चिकन घालायचं आणि ते परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये हळद आणि खडं मीठ घालायचं. तर मी नेहमी नॉनव्हेजच्या भाज्यांना खडे मीठच घालते. तर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. आणि हे 10 मिनटं तर मी तेलामध्येच परतून घेते. थोड्या वेळाने पुन्हा हे मिक्स करायचं. तर याला पाणी सुटलेलं आहे आणि मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून तेलामध्ये छान असं हे परतून घ्यायचं. त्याच्यामुळे आपलं चिकन लवकर शिजतं. तर त्यानंतर तोपर्यंत मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर नंतर आपण याच्यामध्ये ना गरम पाणी घालायचं आणि छान असं हे शिजवून घ्यायचं. तर पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे शिजवून घ्यायचं. तर हे आपलं शिजतंय तोपर्यंत इकडं मी तवा ठेवलेला आहे आणि आता तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. आणि तोपर्यंत इकडं चाललाय रुद्रांश आमचा अभ्यास चाललाय आणि त्याला भूक पण लागली. तर म्हणतोय की मम्मी कधी व्हायचं कधी व्हायचं. आणि इकडं ना आपलं चिकन पण शिजलंय. त्यानंतर मी रुद्रांशसाठी इकडं आळणी रस्सा काढून घेतला आणि माझ्या भाकरी पण बनवून झालेल्या आहेत. त्यानंतर आहे ना मी इकडं रुद्रांशला जेवू घातलं. त्याला खूप भूक लागली होती आणि तो लवकरच जेवतो आणि झोपतो पण लवकरच. त्याच्यामुळे मी त्याला जेवू घातलं आधी, कारण मला पण आणखी स्वयंपाक पण करायचा होता. पण आधी त्याला
जेवायला घातलं. आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला रोजच फिरायचं असतं, तर इकडे मी त्याला फिरायला घेऊन आले. बस का मग? 3-4 राऊंड आम्ही मारतो. माझं तर जेवण पण झालेलं नसतं, झालं पण माझं त्याच्याबरोबर पण, मला पण फिरावं लागतं. चल. मग त्याचं फिरणं झाल्यावर त्याला घरी घेऊन आले. आणि आता त्याला झोपवलं. आणि सकाळी त्याला लवकर उठायचं असतं, त्याच्यामुळे त्याची झोप होत नाही मग उशिरा झोपल्यानंतर. तर त्याला झोपवलं आणि मग माझं बाकीचं राहिलेलं काम चालू केलं. तर इकडे मला आता बनवायचं आहे चिकन, सुक्कं चिकन बनवायचं आहे. तर इकडे मी ते बनवते. आणि इकडे बनवलं आहे चिकनची रस्सा भाजी. आणि आत्ता माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे. आणि जेव्हा पण कधी आमच्या घरामध्ये नॉनव्हेज असतं ना, तेव्हा आमच्या ह्या गोलूचा असाच गोंधळ चालू असतो. आणि इकडं रुद्रांश आतमध्ये झोपला आहे, म्हणून मी त्याला, तो खूप ओरडतो, आतमध्ये असला ना खूप ओरडतो, म्हणून मी त्याला ना बाहेर काढले. तर त्याचा नुसता गोंधळ चालू आहे. तो सारखा दरवाजा वाजवतो आहे, उघड दरवाजा म्हणून. तर आत्ता मी गोलूला पण खायला देते आणि त्यानंतर आम्ही पण जेवण करून घेतो. तर कोणाकोणाला माझी चिकनची रेसिपी आवडली कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.